LIC का कन्वेंशन फॉर क्वालिफाइड एजेंट्स, डिविजनल ऑफिसर्स and LIC Association of India meet central dignitaries competition of Western Zone at संभाजीनगर। तो इस अवसर पर मंच पर उपस्थित LIC के चेयरमैन माननीय सिद्धार्थ मोहंती जी, LIC के MD माननीय एम जगन्नाथ जी, वेस्टर्न जोन के मैनेजर कमल कुमार जी, रीजनल मैनेजर मार्केटिंग श्रीमती अरविंदर सिद्धू मैडम जी, संभाजीनगर के सीनियर डिविजनल मैनेजर संजय रामधरने जी, सेक्रेटरी रमेश लाल जी, इस अवसर पर उपस्थित डीओ ऑर्गेनाइजेशन के नेशनल फेडरेशन ऑफ डीओ प्रेसिडेंट नंद कुमार मुंडे जी, सेक्रेटरी संजय भूसारी जी, एजेंट के अलग अलग ऑर्गेनाइजेशन के सभी सेक्रेटरी, सभी अध्यक्ष और मराठवाड़ा और अदर क्षेत्र से आए हुए सभी डीओ LIC एजेंट्स भाई और बहनों, सबसे पहले तो मैं हमारे अध्यक्ष और MD इस शहर का नागरिक होने की वजह से मैं इन्हीं का और सभी मंच का मराठवाड़े के तरफ से उनका हमारे शहर में स्वागत करता हूं। मैं 7 जुलाई 2021 को फाइनेंस मिनिस्टर बनने के बाद तीसरे दिन मुझे बैंकिंग और इंश्योरेंस सेक्टर देखने का मौका हमारे फाइनेंस मिनिस्टर मैडम ने दिया। और उसी के बाद बैंक तो है, लेकिन LIC जैसी बड़ी कंपनी जो पूरे दुनिया में रिनाउंड है और इस कंपनी का काम देखने का मुझे मौका मिला। और जैसा इंश्योरेंस बहुत ही हर एक के जिंदगी में महत्वपूर्ण है, इंश्योरेंस हर क्षेत्र का हो सकता है, जैसो लाइफ इंश्योरेंस है, जैसा व्हीकल इंश्योरेंस है, इंडस्ट्री इंश्योरेंस है, एग्रीकल्चर क्रॉप का इंश्योरेंस महत्वपूर्ण अगर है तो लाइफ इंश्योरेंस महत्व का है। लेकिन ये लाइफ इंश्योरेंस अगर हम उसके हिस्ट्री में गए तो 1818 तक इंश्योरेंस का कंसेप्ट ही नहीं था, जो पहले हमारे भारत देश में ओरिएंटल इंश्योरेंस के माध्यम से कंसेप्ट आ गया। तो ओरिएंटल इंश्योरेंस द फर्स्ट कंपनी स्टार्टेड कंसेप्ट ऑफ इंश्योरेंस, लाइफ इंश्योरेंस। अलग अलग यूरोपियन कंपनीज हमारे पास आई और यूरोपियन कंपनीज के बाद मैं एक व्यक्ति का नाम यहां जरूर लेना चाहता हूं, जो बाबू मुथियाल सिंह, जिन्होंने इंश्योरेंस चालू किया। और उसी वक्त अगर बता दिया तो हम पारतंत्र में थे, तो पारतंत्र यानी इंडियन का अगर इंश्योरेंस करना है तो उसको सेकेंडरी दर्जा दिया जाता था। बाबू मोतीलाल सिंह इन्होंने यांनी इन्शुरन्स सुरू केला, पण त्यावेळेस आपल्याला म्हणजे इंडियन लोकांना एक सेकंडरी दर्जा देण्यात येत होता आणि इंग्लंडची जो लोक भारतामध्ये होती त्यांना एक फर्स्ट दर्जा देण्यात येत होता। वेगवेगळ्या त्यानंतर कंपन्या आल्या, त्यामध्ये मुंबई बॉम्बे म्युच्युअल लाईफ ॲश्युरन्स इन्शुरन्स कंपनी असेल, ही फर्स्ट इंडियन कंपनी स्टार्टेड कव्हरिंग लाईफ। 1896 मध्ये भारत इन्शुरन्स कंपनी आली आणि 1905 से 1907 यामध्ये स्वदेशी मूवमेंट सुरू झाली आणि स्वदेशी मूवमेंट मध्ये
युनायटेड इंडिया मद्रासमध्ये, नॅशनल इंडियन अँड नॅशनल इन्शुरन्स कलकत्तामध्ये, कोऑपरेटिव्ह इन्शुरन्स कंपनी इन लाहोरमध्ये, अशा वेगवेगळ्या त्यावेळेस 1905 ते 1907 ला कंपन्या सुरू झाल्या आणि त्यावेळेस इन्शुरन्स बद्दल कुठलाही ऍक्ट नव्हता. पण आपण पारतंत्र्यात जरी असलो त्या काळामध्ये, पण त्यावेळेस 1912 मध्ये इंडियन रेग्युलेटरी ऍक्ट फॉर इन्शुरन्सला सुरू झाला. त्यानंतर 1938 ला त्याला अमेंडमेंट करण्यात आली आणि अमेंडमेंट करण्यानंतर 19 जानेवारी 1956 म्हणजे पोस्ट इंडिपेंडंट आपण स्वतंत्र झाल्यानंतर एक अमेंडमेंट झाली आणि त्यावेळेस जवळजवळ 256 वेगवेगळ्या कंपन्या होत्या. त्यांना एकत्र करून एक LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन बनवण्यात आली आणि 1 सप्टेंबर 1956 ला LIC अस्तित्वात आली. खरं तर मी आणि आमचे अध्यक्ष माननीय मोहंतीजी यांनी मुंबईला ज्यावेळेस माझ्याकडे आले होते, समजा तो जरी कार्यक्रम होऊ शकला नाही तरी पण मी मराठवाड्याचा आहे, मी मराठवाड्यामध्ये राहतो, म्हणून किमान मराठवाड्यातील जे एजंट्स आहेत, मराठवाड्यातील जे डेव्हलपमेंट ऑफिसर्स आहेत, त्यांच्यासाठी आपण एक मोठी कॉन्फरन्स घेऊ. आणि म्हणूनच आज जसं आम्ही ठरलं होतं 1.5-2 महिन्यापूर्वी, आज माननीय अध्यक्ष असतील, माननीय MD असतील, ते सर्व LIC मधले मोठे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या माध्यमातून आज आपण LIC बद्दल कन्व्हेन्शन घेतो. मी मराठवाड्याचा असल्यामुळे आमचे LIC एजंटनी मागच्या 7-8 महिन्यापूर्वी संभाजीनगरलाच मोठी कॉन्फरन्स घेतली होती. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या. त्याच्यातली एक मागणी ती ग्रॅच्युटीची होती, ती मंजूर झाली. पण डेव्हलपमेंट ऑफिसर्स असतील, LIC ऑफिसर्स असतील, यांच्या सुद्धा वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्यांचं निवेदन मला प्राप्त झालेलं आहे आणि वेळोवेळी मी ज्यावेळेस माननीय चेअरमन असतील, MD असतील, त्यांची भेट होते त्यावेळेस मी ते सांगत असतो. पण आपल्या सर्वांना माहित आहे 2014 मध्ये भारत देश हा 11व्या नंबरला होता, पण 2014 ते 2023 म्हणजे आता येणार 24 पर्यंत, आता 23 पर्यंत भारत देशची इकॉनॉमी 10व्या नंबरली. त्यामध्ये मोठ्या मोठ्या जर कुठल्या इन्स्टिट्यूट असतील तर मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये बँका असतील, इन्शुरन्स मध्ये LIC असेल, त्याचबरोबर कस्टम असेल, इन्कम टॅक्स असेल, GST असेल, अशा वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, इंडस्ट्री सेक्टर असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम झाल्यामुळे आपल्या भारत देशाची इकॉनॉमी आता 5व्या नंबरला आलेली आहे. पण प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांनी सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ही इकॉनॉमी 3ऱ्या नंबरची बनवायची आहे. म्हणजे 3ऱ्या नंबरची करायची असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम चांगलं झालं पाहिजे. आज LIC कंपनी ही जगातल्या काही बोटावर मोजणाऱ्या कंपन्यापैकी एक चांगली कॉर्पोरेशन आहे. LIC कॉर्पोरेशन बोटावर मोजणाऱ्या कॉर्पोरेशन सारखं कॉर्पोरेशन आहे. म्हणून ही LICचं पेनिट्रेशन वाढलं पाहिजे, LICच्या एजंटना सवलती दिल्या पाहिजे, LICच्या डेव्हलपमेंट ऑफिसरच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. म्हणून आज खरं तर ही कॉन्फरन्स आहे. वेगवेगळे निवेदन माझ्याकडे आलेले आहेत आणि मी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की आम्हाला भारत देशाची इकॉनॉमी 3ऱ्या नंबरची बनवायची आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना जे माननीय अध्यक्ष मोहंतीजी असतील, माननीय MD जे जगन्नाथजी असतील, यांनी जे आपल्याला सांगितलं ते आपल्याला जास्तीत जास्त काम या 4 महिन्यामध्ये करून आपला मराठवाडा वेस्टर्न झोन मध्ये नंबर 1चा कसा येईल त्यासाठी प्रयत्न आपल्याला करावा लागेल. बद्दल माननीय मोहंतीजींनी इथं केलं तर डिजिटल ट्रान्झॅक्शन्स मध्ये भारत देश हा जगातला अव्वल नंबरचा पहिला 2. जगातल्या जेवढे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स होतात तर 40% डिजिटल ट्रान्झॅक्शन्स हे भारत देशामध्ये होतात आणि त्यामध्ये विशेषतः UPIच्या माध्यमातून नवीन इनोव्हेशन आपल्या भारत देशामध्ये झालेलं आहे. आणि जसं अमेरिकेचे मास्टर कार्ड असतील, व्हिसा कार्ड असतील, त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं आज आपण पाहता की डिजिटल ट्रान्झॅक्शन भारत देशामध्ये होत आहे
आणि हे करत असताना मला LIC वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि LIC वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना आपल्या सर्वांनाच माहित आहे काही दिवसापूर्वी IPO LICचा आला होता, 3.5%चा IPO झाला आणि 3.5%चा IPO जर मार्केट शेअर व्हॅल्यू जर घेतली तर ती कंटिन्युअसली वाढत आहे. ज्या दिवशी आमचे चेअरमन मोहंतीजींनी चार्ज घेतला त्यावेळेस आपल्या शेअर व्हॅल्यू 530 होती आणि आत्ताचीच व्हॅल्यू 612 आहे, ती वाढतीये. थोडा भारतीयांचा विश्वास आहे तो आणखी वाढवून LIC जसं जगामध्ये नंबर 1 नंबर 2 कंपनी कसे होईल त्यासाठी जर काम करायचं असेल तर मला वाटतं LICचे एजंट हे महत्त्वपूर्ण आहेत आणि LICच्या एजंट असतील, डेव्हलपमेंट ऑफिसर्स असतील, यांना काम करावे लागतील. यामध्ये 2-3 महत्त्वाचे प्रश्न मला असे वाटतात. यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं परीक्षा केंद्र आमच्या मराठवाड्यामध्ये पाहिजे. मला वाटतं फक्त 2च ठिकाणी ते आपल्याला वाढवले पाहिजे. त्याचबरोबर निलंगाव, उमरगाव, माजलगाव आणि या ठिकाणी स्वतःच्या बिल्डिंग नाही आहे, त्या स्वतःच्या बिल्डिंग आपण बनवल्या पाहिजेत. आणि सिल्लोड, वैजापूर या तालुक्याच्या ठिकाणी LIC कार्यालयाची बिल्डिंग सांगितलेलीच आहे त्याप्रमाणे केली पाहिजे. याबरोबर आणखी काही ज्या मागण्या आहेत त्या मला असं वाटतं काही LIC एजंटनी आणि माझ्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये नाविन्यपूर्ण विमा योजना ज्या लोकांना आवडतील ह्या नवीन योजना आपल्या माध्यमातून जर एजंट्सना दिल्या तर त्याचा आणखी जनतेमध्ये जाऊन आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला इन्शुरन्स घेता येईल, इन्शुरन्स भरता येईल. याचबरोबर एजंटना नवीन टेक्नॉलॉजी सपोर्ट सुद्धा एजंटसाठी लागेल. विमाधारकांना सर्व उत्तम पॉलिसी सर्वांसाठी असणं पण गरज आहे. पेपरलेस कामकाज कसं करता येईल त्यासाठी सुद्धा विचार करण्याची गरज आहे. याचबरोबर एजंट प्रोफेशनल होण्यासाठी त्यांना उत्तम ट्रेनिंग देणे गरजेचं आहे. ह्या वेगवेगळ्या मी ज्यावेळेस मला काही एजंट भेटले त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं आणि नक्कीच मी या प्रसंगी सांगू इच्छितो आपले MD असतील, आपले अध्यक्ष असतील आणि मी स्वतः इन्शुरन्सचा मंत्री असल्यामुळे या सर्व गोष्टीत आम्ही प्रायोरिटी देऊ आणि हे सर्व LIC एजंटचे ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करू असं मी या प्रसंगी सांगू इच्छितो. या प्रसंगी मराठवाडा हा एक महाराष्ट्राचा सेंटर पॉइंट आहे आणि थोडा अविकसित भाग आहे. तर या अविकसित भागामध्ये जॉब क्रिएशन सुद्धा करणं महत्वाचं आहे आणि जॉब क्रिएशन करण्यासाठी या ठिकाणी सेल्स ट्रेनिंग सेंटर, मोंतीजी सेल्स ट्रेनिंग सेंटर आमच्याकडे नाही आहे. तर मी तुमच्या वतीनं घोषित करतोय लवकरात लवकर आपण निर्णय घ्या आणि सेल्स ट्रेनिंग सेंटर लवकरात लवकर मराठवाड्यामध्ये सुरू करू. म्हणजे आपल्या जे एजंट तयार होतील त्यांना दुसरीकडे ट्रेनिंगला जाण्याची गरज नाही. एकंदरीत जसं पूर्वीच्या वक्त्याने सांगितलं की LIC ही पूर्णपणे LIC एजंट जे काम करतात त्या माध्यमातूनच LICचा विकास होतोय, LICचा प्रोग्रेस होतोय. हे करत असताना तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील ज्या माझ्या निदर्शनास तुम्ही आणून दिल्या त्या आम्ही सोडवणार, पण आणखी जरी काही असतील त्या सुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत जसं माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला भारत देशाची इकॉनॉमी 3ऱ्या नंबरपर्यंत न्यायची, म्हणून त्यामध्ये LICचा वाटा हा सुद्धा मोठा राहील. LICचे लोक, LICचे अधिकारी, LICचे एजंट सर्वजण मिळून एक चांगलं काम करतील आणि LIC एक दुनियामध्ये जगामध्ये जास्तीत जास्त रँकिंग वर कसं येईल त्यासाठी प्रयत्न करू. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आलात आणि मी सांगितलं होतं की जे जे चांगलं काम करतायत त्यांचं स्वागत करायचं आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे. कारण ज्यांनी काम चांगलं केल्यानंतर समजा एखादा मुलगा चांगले मार्क घेऊन पास झाला आणि त्यांचं स्वागत त्यांच्या आईवडिलांकडून झालं पाहिजे, त्याला त्या पाठीवरती शाबासकीचा हात फिरला पाहिजे. म्हणजे मुलगा आणखी चांगला अभ्यास करतो, चांगल्या तऱ्हेने मार्क घेतो. म्हणून तुम्ही ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं त्यांच्या इथं स्वागत करणार आम्ही,
स्वागत करून पुढच्या अपेक्षा असे करणार की पुढच्या वर्षी आणखी चांगलं तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही आणखी त्यामध्ये LIC मध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये चांगली LIC चे पॉलिसी धारकांना इन्व्हॉल्व करून चांगलं उत्पन्न वाढवलं पाहिजे ही अपेक्षा आहे. म्हणून पुढील कार्यक्रम जो आहे आपण आता सर्वांचा म्हणजे ज्यांनी या ऑफिस तर्फे ज्यांनी काही नावं काढलेले त्यांचा आपण सत्कार करू एवढ्याच या प्रसंगी बोलतो. आणि परत एकदा हा कार्यक्रम चांगला झाला असं समाधान व्यक्त करतो. माननीय अध्यक्ष असतील, कारण ते LIC चे देशाचे अध्यक्ष आहेत, माननीय MD असतील, झोनल मॅन, सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.